त्यांचे बंधू नारायण अंबादास चौरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब, आपण सर्व उपासक आणि उपासिका, प्रत्येक व्यक्तीचं जे जीवन आहे त्या जीवनाचा कालावधी हा ठरलेला आहे. आणि हा कालावधी पाहत असताना की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातलं जे परिवर्तन आहे हे परिवर्तन व्यक्तीला लक्षात न आल्यामुळे व्यक्तीचं जीवन केवळ बाह्य जीवन पद्धती जी आहे त्या बाह्य जीवन पद्धतीवरतीच अवलंबून असते. परंतु व्यक्तीचं जे वास्तविक जीवन जे आहे की जे अंतर्गत आहे, अंतर्गत जीवनाची जी मनोअवस्था आहे ती मनोअवस्था ज्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये अनुभूतीला येते तो व्यक्ती या सर्व कालावधीच्या पलीकडे जातो. आणि या कालावधीच्या पलीकडे जाणे हेच मनुष्याच्या जीवनाचं उद्दिष्ट. आधुनिक विज्ञानामध्ये देखील 3 प्रकारचे आयाम सांगितले. त्याला 3 डायमेन्शन थेरी असं म्हणतात. 3 डायमेन्शन थेरी म्हणत असताना आधुनिक विज्ञानात अल्बर्ट आइन्स्टाईनने सांगितलेले की एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. अस्तित्व कसलं आहे? अस्तित्व तुमच्या शरीराचं. आणि अस्तित्व शरीराचं म्हणत असताना शरीर ज्या घटकांचं बनलेलं आहे ते घटक आहे पृथ्वी, आप, तेज आणि वायू. हे 4 घटक. या 4 घटकांनी आपलं शरीर बनलेलं आहे. आणि या 4 घटकांनी शरीर बनल्यानंतर शरीरामध्ये फक्त पृथ्वी, आप, तेज, वायू इतकाच घटक नाही आहे. तर आइन्स्टाईन ज्या पद्धतीने सांगतात की स्पेस म्हणजे आकाश, पोकळी, ती देखील आपल्या शरीरामध्ये. आणि केवळ स्पेसच नाही तर जो टाईम देखील आइन्स्टाईन सांगतात म्हणजे 3rd डायमेन्शन म्हणत असतात. हे जे 3रा आयाम जे सांगतात की टाईम, की आपला देखील एक टाईम आहे की आपण आपलं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचं जे डेली रुटीन हे टाईममध्ये. मग तो टाईम 12 ते 6 आहे आणि 6 ते पुन्हा 12. टाईम कधी स्ट्रेट नाही. टाईम हा नेहमी वर्तुळाकार आहे. वर्तुळाकार काय आहे? कारण की पृथ्वीची फिरण्याची प्रक्रिया वर्तुळाकार आणि आपली जीवनाची प्रक्रिया पण वर्तुळाकार. आपलं पण जीवन एक चक्र आहे. जसं दिवस आणि रात्र चक्र आहे तसं जन्म आणि मृत्यू चक्र. आणि जन्म आणि मृत्यू हे जे चक्र आहे हे चक्रच जसं या 3 डायमेन्शन्स थेरीमध्ये सांगितलेलं आहे त्याच पद्धतीचं काम हे आपल्या शरीराच्या माध्यमातून चालत असतं. परंतु आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपलं कुटुंब, आपला प्रपंच, आपलं ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो ते नोकरीचं ठिकाण, तिथली लोक, समाजात काम करत असेल तर सामाजिक लोकांचा संपर्क, सामाजिक विषय, सामाजिक जी काही चर्चा, राजकीय विषय ती चर्चा, आर्थिक नियोजन, या सगळ्या गोष्टींनी आपलं जीवन व्यस्त आहे. याही पलीकडे गेले तर आपण शिक्षण, कुटुंबाचं संगोपन, TV, मनोरंजन, इथे पण आपलं जीवन व्यस्त. जीवनात आपण आपल्याला कधी टाईम देत नाही की आपलं शरीर जे आहे आणि या शरीरात जे परिवर्तन चाललेलं आहे, जे चक्र चाललेलं आहे त्या चक्राला जाणण्याचं. आणि या चक्राला न जाणल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारेचं जे दुःख तयार होतं ते दुःख म्हणजेच माणसाचं अस्तित्व नष्ट झाल्यावरती दुःख. म्हणजे आपलं जर अस्तित्व नष्ट व्हायला लागलं तर आपल्याला दुःख होईल. जिथे अस्तित्व संपतं तिथे दुःख होतं. आणि अस्तित्व संपल्यानंतरचं येणारं दुःख परत त्या दुःखाच्या शृंखलेमध्ये
मनुष्याच्या जीवनाची पुनर्रचना होत असते. आणि म्हणून ही गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक दिवसाचं जीवन एक चक्र आहे. आत जाणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास हे पण चक्र आहे. इतकंच नाही तर तुम्ही कधी डोळे बंद केले तर डोळ्यामध्ये देखील एक ऊर्जेचं वर्तुळ असतं, ते देखील चक्र आहे. तुम्ही जास्त वेळ जर ध्यानस्थ बसला, तुमच्या शरीरात सगळीकडे तुम्हाला चक्राची ऊर्जा अनुभूती होईल. तर संपूर्ण जीवन एक चक्र आहे. आणि हे संपूर्ण जीवन चक्र म्हणत असताना या चक्रामध्ये आपण व्यक्ती अडकलो. बुद्ध त्या गोष्टीलाच अविद्या असं म्हणतात, बुद्ध अज्ञान असं म्हणतात. आणि आपण जे शिक्षण घेतो त्या शिक्षणातून जे निर्माण होतं ती माहिती आहे, ते ज्ञान नसतं. माहिती ही व्यवहारासाठी उपयोगी असते. माहितीचा वापर करून तुम्ही विज्ञान तंत्रज्ञान या ठिकाणी काम करू शकता आणि पैसे कमवू शकता, परंतु ज्ञान नाही कमवतो. ज्ञान ही वेगळी प्रक्रिया आहे. आणि ज्ञानाची प्रक्रिया ही व्यक्तीच्या प्रेझेंट मुवमेंटवरती अवलंबून. जितकं व्यक्तीचं जीवन हे वर्तमान क्षणामध्ये, तितकं व्यक्तीसाठी ना भूतकाळ आहे ना भविष्यकाळ. भूतकाळ आणि भविष्यकाळ जिथे नसतं तिथे जीवनाची समग्रता आपल्या लक्षात येते. म्हणून बुद्ध धम्मामध्ये ध्यानाला जे महत्त्व देण्यात आले ते ध्यानाचं महत्त्व हे आहे की जितका व्यक्ती स्वतःच्या जीवन जगण्याच्या प्रक्रियेला पाहतो, जाणतो, स्वतःच्या शरीराच्या प्रक्रियेला पाहतो, स्वतःच्या श्वास येत जाण्याच्या प्रक्रियेला पाहतो, तितकं व्यक्तीचं जीवन हे बदलत जातं. तितकं व्यक्तीचं जीवन ना भूतकाळात रमतं ना भविष्यकाळामध्ये. तसं व्यक्तीचं जीवन भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळच जिथे राहत नाही, ती प्रकारची जी स्थिती असते ती स्थिती म्हणजे ज्ञानाची प्रक्रिया असते. आता जर तुम्ही बारकाईने जर पाहिलं, तुमच्यापुढे सगळं भविष्य आहे किंवा तुमच्या आठवणीमधल्या सगळ्या स्मृती आहेत. परंतु स्मृती ज्या आहेत त्याच्यामुळे तर आपलं जीवन चाललेलं आहे. आणि जे भविष्य आहे त्या तर सगळ्या आपल्या कल्पना आहेत. ना भविष्यकाळ कधी येतो ना भूतकाळ कधी झालेला असतो. सगळं टाईम एक प्रवाह आहे. आणि या प्रवाहाच्या पलीकडे पोचण्याची प्रक्रिया ही तुम्हाला ध्यानाच्या अवस्थेतून प्राप्त करता येऊ शकते. म्हणून बुद्धांनी सम्यक समाधी, राईट अवेअरनेस आणि राईट कंटेम्प्लेशन अशा प्रकारच्या गोष्टींची विश्लेषण बुद्धांनी केले. जेव्हा तुम्हाला समाधीची अवस्था किंवा ध्यानाची अवस्था प्राप्त होते तेव्हा तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या जन्माचं स्मरण. पूर्वीचं जे आपलं जीवन होतं त्या जीवनामध्ये हेच आपलं जीवन होतं. पूर्वीचं जीवन आणि आत्ताचं जीवनात काय फार अंतर नाही. म्हणून बुद्धांनी मेडिटेशन अवस्थेला इतकं का महत्त्व दिलं आहे की त्यांना हे आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्तीचं एक जीवनाचं चक्र पूर्ण झालेलं आहे. आणि आत्ताही त्याच चक्रात आपण आणि पुन्हाही त्याच चक्रामध्ये आपण येणार आहोत. त्यालाच भवचक्र बुद्ध म्हणतात. भवचक्र याचा अर्थ सतत बनण्याची प्रक्रिया. सतत तुम्ही बनता, तुम्ही नष्ट जरी झाला तरी बनता. जसं दगडाची माती होते, मातीचा दगड होतो, सतत बनत. पाण्याची वाफ होते, परत वाफेचे ढग आणि ढगातून परत पाणीचं चक्र आहे. या चक्रातून तोच व्यक्ती बाहेर पडू शकतो ज्याचं मानसिक उत्क्रांती होते. मानसिक उत्क्रांती याचा अर्थ ज्याला जीवनाची सत्यता लक्षात येते, त्याला हे लक्षात येतं की जीवन जे आहे की श्वास आत जाणे जीवन आहे, जन्म आहे, श्वास बाहेर पडणे मृत्यू आहे. बाळाचा जन्म श्वासाची प्रक्रिया चालू होण्याचा आणि बाळाचा मृत्यू म्हणजे मनुष्याचा मृत्यू म्हणजे म्हातारपणानंतर आलेला मृत्यू म्हणजे श्वास परत उच्छ्वासाची प्रक्रिया. उच्छ्वास एकदा बाहेर गेला तर पुन्हा आत नाही, पुन्हा श्वास नाही. जर या गोष्टीला आपण जर पाहिलं तर जीवनाची सगळी अनित्यता आपल्याला लक्षात येते. हळूहळू जीवन बदलते बघ. आपण काय तेच नाही. आपण लहान मुलं हळूहळू मोठी होत आहेत, मोठी मुलं तरुण होत आहेत, तरुण मुलं आणखीन बदलत म्हातारपणामध्ये परिवर्तित होतात आणि म्हातारपण आणखी बदलत मृत्यूमध्ये परिवर्तित होतं. हे सतत चाललेलं आहे. परंतु याचं ऑब्झर्वेशन आपलं नाही आहे. हे आपण इतरांचं सांगू शकतो
हे आपण बुद्ध धम्म वाचून सांगू शकतो की जीवन अनित्य आणि प्रत्येक व्यक्ती मरणार आहे, पण त्याची अनुभूती आपल्याला नाही. त्याची अनुभूती, त्याचं रिअलायझेशन, दॅट इज इनलाइटमेंट. ती ज्ञानप्राप्ती आहे. आणि ही ज्ञानप्राप्ती आपल्याला आपल्या जीवनात साध्य करणे म्हणजे बुद्धम शरणम गच्छामीची प्रक्रिया. बुद्धम शरणम गच्छामी याचा अर्थ असा की मी माझ्यातलं बुद्धत्व विकसित करत आहे. तर इथे प्रत्येक व्यक्ती बुद्ध बनणार आहे आणि बुद्ध बनण्यासाठी त्याचा मार्ग आहे. आणि म्हणून जे आपल्याला सोडून गेलेले आहेत, कालकथित ज्ञानोबा अंबादास चौरे, जवळजवळ 75 वर्ष ते जीवन दिलं. आणि 75 वर्षामध्ये आपलं कुटुंब असेल, आपले नातेसंबंध असतील, आपलं जे क्षेत्र असेल, त्या क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी त्यांची जीवनातील जी कर्माची प्रक्रिया ती पूर्ण. कारण जीवन एकच गोष्ट करतं, ते म्हणजे ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी याचा अर्थ कर्म. मग ती ॲक्टिव्हिटी मानसिक असेल, ती ॲक्टिव्हिटी शारीरिक असेल, ती ॲक्टिव्हिटी बोलण्याच्या माध्यमातून असेल. ही ॲक्टिव्हिटीचा परिणाम म्हणजे त्याच्या मनातील शुभ अवस्था आणि अशुभ अवस्था असते. त्याच्या मनातील कुशल अवस्था आणि अकुशल अवस्था. कुशल अवस्था जर त्या ॲक्टिव्हिटी आपण चांगल्या केल्या आणि त्या करत असताना आनंदित अवस्था, जागृत अवस्था झाली तर कुशल, त्याला आपण म्हणतो पुण्य. आणि ते करत असताना जर अकुशल अवस्था तयार झाली त्याला म्हणतात अपुण्य. आणि माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस नक्की काय होतं? माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस आपण त्यांच्या शरीराचे अंत्यसंस्कार करतो, परंतु त्यांच्या चैतन्य, त्यांच्या मनामध्ये जे पुण्य संपादित झालेलं असतं ते पुण्य, म्हणजे जसं आपलं शरीर आहे आणि आपल्या शरीरात आपलं मन आहे. मनुष्य मेला म्हणजे त्याचं मन संपून जातं असं नाही. जसं ऊर्जा आहे, लाईट आहे, ऊर्जा ही प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. स्विच बंद केला तर ऊर्जा आहे त्याच ठिकाणी जाईल, त्या ठिकाणून ती आलेली. ऊर्जा नष्ट होईल का? नाही. जसं माणूस मृत झाल्यानंतर त्याची ज्या शरीरातील जी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा ती देखील मृत्यूनंतर त्याच पद्धतीच्या गतीमध्ये जाते, ज्या प्रकारची पुण्य किंवा अपुण्य किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्याच्या मनाची स्थिती बनलेली असते. म्हणून मृत्यूनंतर माणसाची जी पॉझिटिव्हनेस जर असेल तर त्याला पुण्य आणि त्यास अनुमोदन म्हणतो. त्याला आपण अनुमोदन करतो म्हणजे त्यांची गती चांगली होते, सुगती होते. आणि त्यास आपण अनुमोदन केले नाही तर त्यांची गती त्यांच्या कर्म आणि त्या कर्माच्या आधारे निर्माण झालेल्या संस्काराच्या आधारे. आणि म्हणून मृत्यूनंतर मनुष्याची गती होत राहते. मनुष्याची म्हणजे बुद्ध धम्मामध्ये आत्मा नाही आहे, कारण आत्मा नित्य असतो. बुद्ध धम्म अनित्यता सांगतो आणि अनात्मता सांगतो. अनात्मतेचा अर्थ आत्मा नसणे, अनित्य याचा अर्थ नित्य नसणे, बदलत राहणं. माणसाचं मन सतत बदलत आहे. सकाळचं मन आत्ता नाही आणि आत्ताचं मन संध्याकाळी नसणार. प्रत्येक वेळी बदल आहे. जसं हे प्रत्येक वेळी बदल आहे त्या बदलण्याचा पूर्ण संस्कार मृत्यूच्या वेळेस तयार होतो आणि गती होत राहते. ही होणारी गती म्हणजेच ती गती एक प्रकारची पुण्याची प्रक्रिया म्हणजे पुनर्जन्माची प्रक्रिया असते. ती दुर्गती असेल तर ती दुर्गती पुनर्जन्म होत असताना ती वेगवेगळ्या पद्धतीने होते. म्हणून बुद्ध धर्मामध्ये 7 आकडा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. 7व्या दिवशी पुण्यानुमोदन करतात. म्हणजे माणसाचा मृत्यू झाल्यानंतर 7 दिवस ही प्रक्रिया असते. काही लोकांची 14 दिवस ही प्रक्रिया असते, काही लोकांची 21 दिवस ही प्रक्रिया असते. दिवस हे आपल्यासाठी, त्यांच्यासाठी नाही. त्या म्हणजे माणसाचा मृत्यू झाल्यानंतर टाईम नसतो, एक फ्रिक्वेन्सी असते, एक त्या फ्रिक्वेन्सीद्वारे त्याची जन्माची प्रक्रिया बनत असते. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, या 21 दिवसामध्ये आपण या पुण्यानुमोदनास वंदना, याचा अर्थ व्हायब्रेशन करतो. वंदना म्हणजे व्हायब्रेशन. आणि आपण जी श्रद्धांजली अर्पण करतो बघा, अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, 2 मिनिटं शांतपणे बसून श्रद्धांजली अर्पण करून लोक म्हणतात. शांतपणे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी का आपण बसतो?
किंवा उभेकार राहतात. शांतता जिथे असते तिथे व्हायब्रेशन असतं, आणि जिथे व्हायब्रेशन असतं त्या व्हायब्रेशनच्या आधारेच तुम्ही जो व्यक्ती आपल्याला सोडून गेलेला आहे त्याच्या व्हायब्रेशनशी तुम्ही रिलेट होऊन त्यांना एक चांगल्या प्रकारची गती व्हावी यासाठी केलेली आदरांजली असते. आणि म्हणून जीवन जे आहे हे जीवन हे सतत या व्हायब्रेशन्स प्रोसेसमध्ये चाललेलं आहे. या व्हायब्रेशन प्रोसेसला जो जाणतो तोच व्यक्ती त्यातून मुक्त होऊ शकतो. म्हणजे आधुनिक विज्ञानामध्ये अशी प्रक्रिया सर्व प्रकारच्या ग्रहांमध्ये चालते. त्याला एम्पॅथी असं म्हणतात. तीच प्रक्रिया आपल्या शरीरात चालते. त्याला आपण चित्त म्हणतो, त्याला आपण जन्म आणि मृत्यू म्हणतो. तर प्रत्येक क्षणाक्षणाला जन्म आणि मृत्यू चाललेला आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला शरीरातील प्रत्येक अणू बदलत आहे, प्रत्येक क्वांटम बदलत आहे. प्रत्येक अणुरेणू बदलण्याच्या प्रक्रियेला जो व्यक्ती विशेष प्रकारे पाहतो त्याला विपश्यना असं म्हणतात. आणि विपश्यना जो आपल्या जीवनामध्ये करतो, जो ध्यान करतो, तोच व्यक्ती त्या अवस्थेमध्ये पोहोचू शकतो. अन्यथा जीवन हे सतत एक शृंखला आहे. जन्माच्या नंतर जीवन आहे, आणि जीवनाच्या नंतर मृत्यू आहे, आणि मृत्यूनंतर परत जीवन आहे, परत मृत्यू. हे चक्र आहे. या चक्राच्या बाहेर जाण्याची प्रक्रिया म्हणजे बुद्ध आहे, धम्म आहे, आणि या सगळ्यांनी मिळून केलेली प्रॅक्टिस म्हणजे संग्रह. तर ही अवस्था जोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये साध्य होत नाही तोपर्यंत आपलं जीवन आहे तसं राहतं. राजा मिलिंद आणि भिक्खू नागसेन यांच्यातला एक संवाद आहे की भिक्खू नागसेन यांना राजा मिलिंद असा प्रश्न विचारतो, इथे नागसेन कोण आहे? तर भिक्षू नागसेन असं उत्तर देतात, इथे नागसेन असं कोणी नाही. राजा मिलिंद त्यांना प्रश्न विचारतो, मग या ठिकाणी चिवर घातलेलं भिक्षापात्र हातात असलेले उपदेश करणारे कोण आहे? ते म्हणतात नागसेन असं कोणी नाही. मग राजा त्यांना पुन्हा प्रश्न विचारतो, मग तुमचे डोळे नागसेन आहेत का? तुमचं कान नागसेन आहेत का? तुमचं शरीर नागसेन आहे का? तुम्ही घातलेले कपडे नागसेन आहेत का? की तुमचं शरीरात असणारे पृथ्वी, आग, तेज, वायू हे नागसेन आहे का? आणि नागसेन भिक्षू म्हणतात, हे आपलं काही नागसेन नाही. राजा असं म्हणतो की मग तुम्ही कुणाला घाबरून खोटं बोलतायत का? तर भिक्षू नागसेन म्हणतात, मी खोटं बोलतो. तर राजा मिलिंद नागसेन म्हणतात की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुम्ही या ठिकाणी आलात तर कशाने आला? तर राजा म्हणतो की मी रथाने आलेलो आहे. तर भिक्षू नागसेन म्हणतात की मला रथ दाखवा. ज्यावेळेस राजा रथ दाखवतो त्यावेळेस नागसेन असं त्या रथाच्या जवळ जाऊन म्हणतात की रथाचे घोडे म्हणजे रथ आहे का? तर राजा मिलिंद म्हणतो नाही. मग ते घोडे बाजूला काढतात. त्या रथाला असणारा दांडा म्हणजे रथ आहे का? ते म्हणतात नाही. तर दांडा बाजूला काढतात. त्या रथाला असलेली छत्री म्हणजे रथ आहे का? ते म्हणतात नाही. तर छत्री बाजूला काढतात. त्या रथाला असणारी चाकं म्हणजे रथ आहेत का? राजा म्हणतो की नाही. तर चाकं बाजूला काढतात. त्या रथाला असणारा जू म्हणजे रथ आहे का? ते म्हणतात नाही. तर जू बाजूला काढतात. दोरी बाजूला काढतात. प्रत्येक पार्ट आणि पार्ट त्याचा बाजूला काढतात. आणि मग ते राजाला म्हणतात, राजा तुम्ही तर म्हणता रथात आला, परंतु तुम्ही तर रथ कुठे आहे असं विचारते, पण रथच नाही. रथच नाही. तर राजा तुम्ही कोणाला घाबरून खोटं बोलतात का? राजा म्हणतात नाही. मग भिक्षू नागसेन असं त्यांना म्हणतात की तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि राजा उत्तर देतो की रथाच्या प्रत्ययाने, दांड्याच्या प्रत्ययाने, घोड्यांच्या प्रत्ययाने, चाकाच्या प्रत्ययाने, छत्रीच्या प्रत्ययाने रथ ही एक केवळ संज्ञा आहे. रथ हा जोडलेला आहे आणि म्हणून त्याची एक संज्ञा आहे. तर भिक्षू असं म्हणतात की ज्याप्रमाणे रथ आहे त्याप्रमाणे शरीर आहे. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, पंचेंद्रिय आणि संपूर्ण पृथ्वी, तेज, वायू यांनी तयार झालेलं आपलं शरीर आणि मन यांनी युक्त मनुष्य आहे. तर केवळ संज्ञा मात्र नाव आहे. तर संज्ञा मात्र नाव असेल तर असा भिक्षू नागसेन नावाचा कोणी व्यक्ती नाही. तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर आपलं नाव म्हणजे आपण नाही. आपण सगळे नेमलेस आहोत. आपली ओळख फक्त आपण नावाने आहे, परंतु तसं वास्तविक आपण कोणी नाही. वास्तविक आपण एक पुरुष आणि स्त्री आहे. या पलीकडे पाहिजे. जेव्हा याची प्रचिती आपल्याला येईल तेव्हा आपलं जीवन बदललेलं असेल. आणि याची प्रचिती जर आपल्याला आली तर आपल्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन आलं असेल. कारण दिवस आणि रात्र एकच गोष्ट होत आहे.
पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत आहे, तर दिवस होत आहे, रात्र होत आहे. पण सोमवार आहे का, मंगळवार आहे का? नाही. परंतु आपण ती गणना केलेली आहे आणि आपलं वय पण आपण मोजतो, 1 वर्ष, 100 वर्ष, 50 वर्ष, 70 वर्ष. आपली प्रक्रिया आहे का शरीराची? शरीराची प्रक्रिया नाही आहे. पृथ्वीची स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरण्याची प्रक्रिया, त्याला 365 दिवस लागतात, वर्ष म्हणतो आपण त्याला. ते वर्ष आणि आपलं शरीर याच्यामध्ये अंतर आहे. आपण मोजतो शरीराचं वय इतकं झालं, पण शरीराचं वय इतकं होत नसतं, शरीराचं परिवर्तन होत असतं. आणि या परिवर्तनानं जो व्यक्ती सम्यकपणे पाहतो त्याचं जीवन रूपांतरित होतं, त्याच्या जीवनामध्ये सुख आणि शांतता उत्पन्न होते. आणि या सुख आणि शांतता म्हणजे जीवनाची प्रचिती. म्हणून मृत्यूनंतर देखील ध्यान करण्याची प्रक्रिया बुद्धिझममध्ये, त्याला बार्दो थोडेल असं म्हटलेलं आहे. इतकं जास्त डेव्हलपमेंट बुद्धिझममध्ये झालेलं आहे. या बार्दो थोडेलच्या आधारे आपण आपली जीवनाची प्रक्रिया परत नियमित करू शकतो. म्हणून ह्या जीवनाच्या समग्र प्रक्रियेला जाणणे म्हणजे खऱ्या अर्थाने त्या अवस्थेपर्यंत पोहोचणे. तर ठीक आहे, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी कालकथित ज्ञानोबा अंबादास चौरे यांच्या या पुण्यस्मृतीस या ठिकाणी मी त्यांना सुगती प्राप्त होईल अशा प्रकारची मंगलकामना करतो. आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण सतत आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हावं आणि जीवनाची सत्यता आपल्याला प्रकट व्हावी अशा प्रकारची आपला सर्वांस एक मंगल आशीष आपला संपन्न करतो आणि या ठिकाणी थांबतो. तुम्ही शांतपणे बसला आणि प्रवचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. साधु साधु साधु. बंद कर.